नमस्कार मित्रांनो, आज आपण हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा बघणार आहोत. तुम्हाला नक्कीच रडून जाईल ही कहाणी. शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला खरं प्रेम काय असतं ते जाणवेल. खरं प्रेम क्वचितच मिळते एखाद्याला. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या पार्टनरला, त्यालासुद्धा नक्कीच आवडेल. चला तर मग सुरू करूया आजच्या कहाणीला. तो बसची वाट बघत बस स्टॉपवर उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि तिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणींच्या प्रवाहात मागे जाऊ लागला. बस जशी पुढे जात होती तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे गेला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. त्यावेळी तीही त्याच वेळची बस पकडायची. अशी रोजची त्यांची बसमध्ये झालेली ओळख, ही ओळख हळूहळू मैत्रीच्या रूपात फुलत होती. एक दिवस ती खूप उदास वाटली. मग त्याने तिला विचारलं, काय ग, काय झालं? तू इतकी उदास का वाटतेस? काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणाली, काही नाही रे. उद्या आम्ही 5-6 दिवसांसाठी लग्नाला गावी जाणार आहोत. त्याने तिला विचारले होते खरे, तू उदास का वाटतेस? पण हे ऐकून तो स्वतःच उदास झाला होता. पण त्याला एका गोष्टीचा आनंदही झाला की ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, अगं मग उदास व्हायचं कारण काय आहे त्यात? अरे मी 5-6 दिवसांसाठी जाणार आहे. आणि आता आपण 5-6 दिवस असे म्हणत तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे, तुला आता काही वाटतच नाही आहे ना? तो म्हणाला, मला कशाला काय वाटेल? किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही गावाला जावा आणि लग्न एन्जॉय करा, मस्त मजा करा. त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचे होते, म्हणून तो तिला असं बोलतो. चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती म्हणाली, चल बाय, माझा स्टॉप आला. ती तिच्या नजरेतील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तोही खूप उदास झाला होता. पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून आनंदाचं अवसान आणत म्हणाला, हॅपी जर्नी. ती हसली आणि अश्रू डोळ्यातले लपवत लपवत ती बसमधून उतरली. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायचे म्हणतो. गेलं तर तिचीच आठवण येईल बस स्टॉपवर. पण म्हणतो, राहू दे, ऑफिसला गेले तर निदान वेळ तरी निघून जाईल. म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. बस स्टॉपवर जातो आणि पाहतो तर काय, ती बस स्टॉपवर उभी असते. त्याला इतका आनंद होतो की त्याचा आनंद गगनात मावत नाही. पण त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. तो तिला विचारतो, अगं तू जाणार होतीस ना लग्नाला? ती म्हणते, नाही गेले रे. मग तो म्हणतो, का बरं गेली नाहीस? ती म्हणते, नाही, असंच जाऊ नाही वाटलं म्हणून नाही गेले मी. त्या क्षणी त्याला असं वाटतं की ही आपल्यासाठीच गेली नाही आहे लग्नाला. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली आणि दोघेही बसमध्ये चढले. तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच कितीतरी दिवस उलटून गेले. हळूहळू तिचं बस स्टॉपवर येणं कमी झालं होतं आणि तरी खूप शांत असायची, काही बोलायची सुद्धा नाही. अनेकदा त्याने तिला शांत असण्यापाठीमागचं खूप वेळा कारण विचारलं. बऱ्याच वेळा तिने काही नाही बोलून असे टाळले. त्यानंतर असे वाटू लागले की तिला माझ्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल म्हणून. मला जे तिच्याबद्दल वाटते ना, तेच तिलाही वाटत असेल कदाचित. तिचा वाढदिवस जवळ येत होता. त्याने ठरवलं की तिच्या वाढदिवसादिवशी तिला सांगून टाकेल माझ्या मनातलं. तो तिला सांगतो, तुझा वाढदिवस येतो ना जवळ, मग आपण त्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? ती बोलते, ठीक आहे, आपण जाऊया. तिच्या वाढदिवसाचा दिवस येतो आणि ते दोघे बस स्टॉपवर न भेटता एका दुसऱ्या ठिकाणी भेटतात. तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन येतो. ती समोर येते. तो तिला वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा असं म्हणतो. तू आज खूप सुंदर दिसते. ती लाजते आणि थँक्यू म्हणते. तो तिला म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. ती म्हणते, सांग ना. तो म्हणतो, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असं म्हणतो आणि फुलांचा गुच्छ तिला देतो. ती त्या फुलांचा गुच्छ घेते आणि म्हणते, माझंही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
तो तिला माझ्याशी लग्न करशील का असं म्हणतो. त्यावर ती नाही म्हणते. तो म्हणतो, का बरं, प्रेम तर करतेस, मग लग्न नाही करणार माझ्याशी? ती शांत उभी राहते आणि म्हणते, मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. खाली मान घालून तशी गप्प उभी राहते. ती तिकडून निघून जाते. त्यावेळी तो तिचा हात पकडतो. ती त्याचा हात झटकते आणि तिकडून रडत निघून जाते. तो खूप विचारात पडतो. तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण तिने लग्नासाठी होकार का नाही दिला? ती अशी का वागली? जर असंच वागायचं होतं तर तिने माझ्यावर प्रेमसुद्धा का केलं? माझ्या का भावनाशी खेळली ती? त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडून पाहिजे होती. तो तिच्या मागे मागे जातो, पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो आणि रडत रडत घरी जातो. दुसऱ्या दिवशी तो बस स्टॉपवर जातो, पण ती येत नाही. असेच 4-5 दिवस निघून जातात. ती का येत नाही हे पाहण्यासाठी तो तिच्या घरी निघून जातो. तिने तिच्या घरचा पत्ता त्याला अगोदरच दिला होता. तो तिच्या घरी जातो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला शॉकच लागतो. तिकडे गेल्यावर तो बघतो की तिच्या फोटोला हार घातलेला असतो. तो संतापतो आणि तिच्या घरच्यांना विचारतो, हे काय आहे? तुम्ही तिच्या फोटोला हार का घातले आहे? असे का? आम्ही 2 महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही सगळे जखमी झालो आणि त्यात तिचा मृत्यू झाला. हे ऐकून तो बोलतो, हे कसं शक्य आहे? काही दिवसांपूर्वी ती मला भेटली तिच्या वाढदिवसादिवशी. त्या दिवशी तिला मी विचारलंसुद्धा माझ्याशी लग्न करशील का म्हणून, पण ती मला नाही म्हणाली. तेव्हा तिच्या घरातले म्हणतात, हे कसं शक्य आहे? आम्ही जेव्हा लग्नाला जात होतो त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आहे. ती आता नाही आपल्यामध्ये, देवाघरी गेली आहे. हे सगळं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथेच बेशुद्ध पडतो. हे सगळं ऐकून त्याला इतकं वाईट वाटतं की जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तिच्या नावाने खूप रडतो. इतकं रडतो की त्याला ती प्रत्येक ठिकाणी दिसू लागते. वेड्यासारखा तिला शोधू लागतो. तिच्या आठवणीने आजही तो त्या बस स्टॉपवर वेड्यासारखा जाऊन बसतो. लग्नसुद्धा नाही करत, अन्नपाणी सोडून देतो. अजूनही त्याला प्रत्येक ठिकाणी तीच दिसते. एक क्षणसुद्धा असा जात नाही की त्याला तिची आठवण येत नाही. म्हणतात ना, खरं प्रेम नक्की असतं तरी काय? हेच असतं, एकमेकांसाठी लावलेला जीव. आणखी काय? आले ना डोळ्यात पाणी? खूपच रडून जाते ही कथा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.